थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं की एक प्रभावी व्यक्तिमत्व आपल्यासमोर सादर झालं. तर मला त्यांच्याविषयी 2 मिनिटं बोलावंसं वाटतं. मला तो म्हणजे एक क्षण आठवला की ज्यावेळी आम्ही तो गुणगौरव समारंभ केला. तर मला तरी सांगावंसं वाटतं की आपल्यासमोर जे बसलेली आज प्रभावी व्यक्ती आहेत ते म्हणजे आपले केदारी बाबासाहेब. तर त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर आतंकवाद्यांचे जे कंबरडे मोडलेले आणि आपल्या देशकार्याला सदैव तत्पर असलेले असे प्रभावीशाली आणि कर्तृत्ववान असे आपले साहेब. आणि साहेबांबद्दल सांगावं तेवढं कमी. साहेबांनी पोलीस क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की त्यांनी पूर्ण स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांची जी सेवा आहे की अहोरात्र त्यांच्या कुटुंबाने म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबाने त्यांना साथ दिली. त्यामुळे साहेबांनी ती यशस्वीरित्या विदाऊट एनी कलंक म्हणजे आता म्हणतात ना की कोणताही धाबा धक्का न देता आणि त्यांनी मला असं आठवते मला असं स्वतःहून असं प्रखर आठवते की ज्यावेळी आम्ही तो सोहळा अटेंड केला त्या सोहळ्यामध्ये त्यांना जे भरभरून कौतुक झालं. पण त्यांच्याकडे बघताना मला असं वाटतं की शांत कशाचंही कोणतंही गर्व नसलेला आणि डाऊन टू अर्थ अशी पर्सनॅलिटी आहे. साहेब आपल्याशी 2 मिनिटं आपल्याला कसं वाटलं त्याबद्दल बोला. मला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून. आता माझं दादाने वर्णन केलेलं आहे. जरी मी खात्यामध्ये 37 वर्ष नोकरी केली तरी पण वर्दीतला एक माणूस होतो आणि मी माणसासारखंच राहिलो. आणि जसे गुरुजन आपले आहेत, गुरुजन आपल्याला जे आपल्या जीवनाचा एक आदर्श रस्ता सांगतात किंवा एक मार्ग दाखवतात, त्या मार्गावर आपण जायचा नेहमीच प्रयत्न करत असतो. गुरुजी माझ्या जीवनात आले, त्यांचे मला भरपूर आशीर्वाद लागलेले आहेत. नेहमी त्यांचे कृपा माझ्यावरती आहे, मला जाणवतं नेहमीच. आज पण मला गुरुजी म्हणाले की तुम्ही येऊ नका, एवढा त्रास घेऊ नका. पण कोण जाणे, मी गुरुजींना गेल्या 2-3 महिन्यापासून मिस करतो. जेव्हा पाऊस चालू झाला तेव्हा मी गुरुजींना मेसेज टाकला होता की आळंदीमध्ये पुराची स्थिती आहे, तर जरा आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि आपण सुरक्षित राहा. काय असल्यास मला इथून कॉल करा. आता मी फ्रीच आहे, तर मला तेवढा एक मोका मिळेल की तुमची सेवा करता येईल. तर गुरुजींनी मला सांगितलं होतं की नाही, मी सुरक्षित आहे आणि तिथे काय घाबरायचं कारण नाही किंवा अशी कोणतीही अडचण नाही आहे. तर मला हेच सांगायचं आहे की गुरुजी जे किंवा आपले जे गुरुजन असतात आणि हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, गुरुजी आपल्याला जे मार्ग दाखवतात, खात्री आहे की गुरुजींचा मार्ग आपला नेहमीच आपल्या उन्नतीकडे आणि उत्कर्षाकडे घेऊन चाललेला आहे आणि तो जाणार असा. आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा उत्कर्षच होणार आहे, आपलं सगळ्यांचं जीवन हे आनंदी आणि निरोगी आणि सुखमय होणार आहे. याबद्दल सगळ्यांनी खात्री बाळगा. गुरुजींचा मार्ग किंवा गुरुजनांचा मार्ग कसं आहे, तर जसे हे आपले दादा आहेत हे म्हणाले की वारी फक्त तुकारामासाठी ना, काय असं तुमचं काय ते वारी पंढरीची तुकारामासाठी. आता जे सध्याचं आहे, जसे आम्ही अधिकारी आहोत हे आपण नागरिक आहोत पहिल्या देशाचे आणि या देशाच्या नागरिकांनी प्रत्येक नागरिक हा देशासाठी बांधील आहे. प्रत्येकामध्ये एक अधिकारी आहे, प्रत्येकामध्ये एक पोलीस आहे, प्रत्येकामध्ये एक संत आहे, प्रत्येक जण आहे, प्रत्येकामध्ये वाईट वृत्ती पण आहे. पण जो मनुष्य आपल्या प्रवृत्तीला किंवा आपल्या वृत्तीला ओळखतो आणि तो जसा वागतो तो खरा माणूस आणि तोच खरं त्याचं जीवन असतं. तुकाराम मुंडे साहेब जे करतायत हे प्रत्येकाने केलं पाहिजे, माझं असं मत आहे. किंवा पोलीस करतात हे प्रत्येकाचं कार्य आपलं की ते तुम्ही पण केलं पाहिजे. तर एका तुकारामाने होत नाही, असे आपले शास्त्र तुकाराम तयार होऊ लागतील, तरच ही सुधारणा होईल आणि सगळ्यांचं जीवन सुखमय आणि आनंदी होईल. ठीक आहे, एवढं मी बोलतो. मी जास्त बोलणार नाही की मी बोलायला गेलो तर माझ्याकडे भरपूर काय अनुभव आणि गेल्या एवढ्या सर्व्हिसमध्ये अनुभव आलेत ते मी बोलू लागलो तर आपलं पण आपल्याला कमी होईल. पण मला एवढंच सांगायचं होतं की प्रत्येकाने आपलं जीवन कसं आनंदी सुखकारक आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याचं जीवन सुखकारक होईल, त्याबरोबर आपलं घरापासून समाज आणि समाजापासून देश कसा सुखी आणि आनंद होईल हे पहिलं तुम्ही पाहिलं पाहिजे. तेवढं मी आपल्याला एक उपदेशार्थ सांगून गुरुजींच्या समोर मी आपल्याला एक उपदेश करतो. मी त्याच्या मोठा नाही, पण मला वाटतं हे गुरुजींचाच उपदेश मानून आपण सगळ्यांना जसं वागावं आदेश मला सांगावंसं वाटतं. सर हे असिस्टंट कमिशनर होते, तर त्यांच्याकडनं जे आपल्याला बोल मिळाले किंवा मार्गदर्शन मिळाले ते खरंच मौल्यवान आहेत.
सर सांगतील तेवढं कमी आणि आपण ऐकून तेवढं कमी, पण याच्या मागचा बोध जो आपण आज घेतला, म्हणजे सरांनी जेवढं जे आपण सांगितलं, तर सरांनी नक्कीच आपण त्याच्यामधनं काहीतरी बोध घेऊन करण्याचा प्रयत्न करू. आदेश.